अकोला महानगरपालिका नागरिकांकडून शुल्क वाढवत असताना शहरात कचऱ्याचे ढीग उभे राहत आहेत। 30 वरून 50 रुपये आणि व्यावसायिकांकडून 120 रुपये आकारले जात असले तरी सर्वत्र घाणीचं साम्राज्य असल्याची तक्रार नागरिक करत आहेत। प्रशासन मात्र शांत आहे। अकोला शहरात स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणारी महानगरपालिका सध्या केवळ वसुलीवर लक्ष केंद्रित करत आहे, असा गंभीर आरोप नागरिक करत आहेत। कचरा गाडीचे दर थेट 30 वरून 50 रुपये करण्यात आले आणि व्यावसायिकांकडून तर 120 रुपयांची वसुली होते। पण एवढा पैसा जिथे जातो तिथे स्वच्छतेचा मागमूसही दिसत नाही। शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि वस्ती भाग सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिवसाढवळ्या पडून आहेत। दुर्गंधी, माशा, कुत्रे आणि आजारांचा धोका वाढत चालला आहे। पण महानगरपालिका या परिस्थितीवर जाणीवपूर्वक डोळे झाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। व्यावसायिकांची स्थिती आणखी बिकट। दिवसभराच्या धकाधकीत कचऱ्याच्या साम्राज्यात दुकान चालवणे त्यांची मजबुरी बनली आहे। स्वच्छ भारताच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थिती उलट असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आमच्या समोर रोष व्यक्त केला। पैसे वाढवले, सेवा मात्र शून्य। आम्ही कर देतो पण स्वच्छतेचं काय, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला। या सर्व प्रकरणावर महापालिकेने ठोस पावले उचलणार का, की नागरिकांना घाणीशीच लढत जगावे लागणार, हा मोठा प्रश्न आहे।